ओम हरि ओम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. कृष्णं नारायणं वन्दे. कृष्णं वन्दे व्रजप्रियं. कृष्णं द्वैपायनं वन्दे. कृष्णं वन्दे पृथासुतम्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. राजर्षी परीक्षितांचं चरित्र आपण श्रवण करतो आहोत. ज्या राजा परीक्षितांना भगवान श्रीकृष्णांचा आश्रय लाभला, ते राजा परीक्षित कसे जन्माला आले? राजा परीक्षितांच्या जन्माचा हेतू काय, असा जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो, बघा, त्यासाठी आपल्याला महाभारताच्या एका संदर्भाकडे जावे लागेल. ते असं की कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरचं महायुद्ध संपलं होतं. महाभारतातलं 18 दिवस चालणार हे युद्ध संपलं. आणि हे युद्ध संपल्यानंतर पांडवांच्या वंशात 5 पांडव राहिले, परंतु कौरवांच्या वंशातला शेवटचा दिवा विझत चालला होता, तो म्हणजे दुर्योधन. हा दुर्योधन विवळत पडला होता, कारण भीमाच्या गदेच्या प्रहारानं तो अत्यंत 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 वेदना स्थितीमध्ये पडला होता. पांडवांची 5ही जण जिवंत होती. कौरवांचा शेवटचा दिवा विझवत होता. पण कौरवांच्या या सेनेचा तत्कालीन प्रमुख हा द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा होता. हा अश्वत्थामा गुरुपुत्र आहे, द्रोणाचार्यांचा पुत्र आहे. कारण कौरवांकडे आधी कृपाचार्य वेगवेगळी सेनाधिपती झाले, एक युद्धामध्ये शांत झाली. आणि युद्धामध्ये एक शांत झाल्याच्या नंतर आता कोण शिल्लक राहिले? आता फक्त आणि फक्त हा द्रोणाचार्यांचा पुत्र शिल्लक राहिला आहे. द्रोणाचार्य राहिले नाही. बघा, द्रोणाचार्यांनी त्यांच्या या पुत्राला एक अस्त्र शिकवलं होतं, ते म्हणजे ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्राचा प्रयोग सगळ्यांना करता येत नव्हता. ब्रह्मास्त्राचा प्रयोग फक्त क्षत्रियांना करता येतो. आणि ब्रह्मास्त्र काय असतं, हे ब्रह्मास्त्र द्रोणाचार्यांनी अर्जुनाला दिलेलं होतं, अर्जुनालाही दिलेलं होतं. क्षत्रियांचं युद्ध करणं हा धर्म होता. क्षत्रिय युद्ध करत असत. हे ब्रह्मास्त्र द्रोणाचार्यांनी आपल्या पुत्राला यासाठी शिकवलं की आपली गुरुकुलाची पद्धत आहे. उद्या तुझ्याकडे सुद्धा कोणी शिकण्यासाठी येईल, राजपुत्र शिकण्यासाठी येईल, तेव्हा योग्य त्या राजासाठी हा ब्रह्मास्त्राचा
प्रयोग असा करायचा असतो, हे ब्रह्मास्त्र असं असतं, हे ब्रह्मास्त्र असं सोडायचं असतं, हे सगळं ज्ञान द्रोणाचार्य आणि त्यांचा पुत्र. पण एक लक्षात ठेवा, ब्रह्मास्त्र द्रोणाचार्य सुद्धा सोडू शकले असते. कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये पहिल्यांदा सोडू शकले असते, पण द्रोणाचार्याने ब्रह्मास्त्र सोडलं नाही, कारण ब्राह्मणांना ब्रह्मास्त्र सोडण्याचा शास्त्राची आज्ञा नव्हती. शस्त्र हातात घ्यायचं नाहीये, शास्त्र हातात घ्यायचंय, पुराण हातात घ्यायचे, शस्त्र नाही. अशी तत्कालीन समाज व्यवस्था होती, नियम होती समाजाची. ब्रह्मास्त्र सोडायचं नाही, पण ब्रह्मास्त्र शिकून ठेवलं होतं, कारण ही विद्या एकाकडून दुसऱ्याकडं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं हस्तांतरित केल्या जात असत. आणि हस्तांतरित केलेली विद्या उद्या योग्य राजा पाहून, योग्य योद्धा पाहून, योग्य नीती पाहून, वेळ पाहून त्याला देण्यात यावी यासाठी. आता हा दुर्योधन विव्हळत पडलेला असताना हा ते गेला आणि असं म्हणाला की मला हे सहन होत नाही की कौरवांचा वंश संपत आहे, पांडवांची 5ही शिल्लक आहे. मी आत्ताच्या आत्ता जाऊन 5ही पांडवांचा शिरच्छेद करून आणतो, असं अश्वत्थामा म्हणाला. आणि हा अश्वत्थामा गेला. पांडवांच्या शिबिरामध्ये पांडवांची 5 पोरं झोपली होती. 5ही पांडवां नव्हते तिथे, त्यांची पुत्र झोपलेली होती. या अश्वत्थाम्यानं तलवारीच्या साह्यानं या 5ही बालकांची मुंडी छाटल्या आणि घाई गडबडीत त्यानं ती 5ही जणांच्या मुंड्या उचलून आणल्या आणि दुर्योधनाला म्हणाला, बघ दुर्योधना, मी तुझा शब्द पाळला, मी 5ही पांडवांना मारलं आहे. दुर्योधनाला वाटले कसं शक्य आहे, कसं शक्य आहे, मारूच शकत नाही यांना कोणी. बघा अंत्यावस्थेत आहे, अंत्यावस्थेत आहे. ज्यांच्याशी तो जन्मभर लढलाय ते त्यांना माहिती ना कसं लढायचं आहे, ते कोण लढू शकतं. शेवटी त्यानं कशी बशी ताकदवर करून पाहिलं, तो पाहतो तर काय, अरे 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 काय केलंस तू हे, काय केलंस तू हे. अरे हे पांडव नाही आहेत, ही पांडवांची 5 मुलं आहेत, असं दुर्योधन म्हणाला अश्वत्थाम्याला. तेव्हा अश्वत्थाम्याला त्या गोष्टीचं भान लक्षात आलं की आपण भलतंच काहीतरी काम करून बसलो. पण या वेळेमध्ये, या काळामध्ये इकडे द्रौपदीचा तो दुःखाचे स्वर, अर्जुनाची शपथ की ज्यानं माझ्या 5ही बालकांना मारलंय त्याचा शिरच्छेद करून त्याच्या रक्ताने तुझ्या केसांना धुईल, तेव्हा या 5 बालकांवर अंत्यसंस्कार करेल, असं म्हणून अर्जुनाने जेव्हा शपथ खाल्ली, भगवान श्रीकृष्ण रथावर आरूढ झाले आणि दोघंजण गेले, तेव्हा समोर हा अश्वत्थामा दिसला आणि सांगितलं, अश्वत्थामा, यानं तुझ्या मुलांवर प्रहार केला आहे. तेव्हा अर्जुनाने अश्वत्थामाशी युद्ध सुरू केलं. अश्वत्थाम्याने पाहिलं अर्जुनाच्या ताकदीत आपण टिकू शकत नाही, आपण टिकू शकत नाही. म्हणून अश्वत्थाम्यानं काय केलं, अश्वत्थामा शेवटी गडबडला, गोंधळला आणि गोंधळल्या अवस्थेत त्याला असं लक्षात आलं की आता बचावासाठी आपल्यापाशी काही उरलेलंच नाही, कोणतंच साधन नाही, आपण वाचू शकत नाही आता. म्हणून या अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. आणि या ब्रह्मास्त्र हे अस्त्र कोणतं, हे शस्त्र कोणतं आहे, यासाठी तो भगवान श्रीकृष्णांकडे पाहतो आणि भगवंताने सांगितलं, रे अर्जुना, हे अस्त्र आहे ना, हे शस्त्र आहे, अस्त्र आहे, याचा अभ्यास तू केलास, कोणतं अस्त्र आहे हे? अरे ब्रह्मास्त्र आहे, हे ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मास्त्राचा बिमोड इतर शस्त्रांनी होऊ शकत नाही. ब्रह्मास्त्राचा बिमोड ब्रह्मास्त्रांनीच करावा लागतो. तुझे गुरु द्रोणाचार्य यांनी तुला जो ब्रह्मास्त्र विद्या दिली आहे, ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर.
यावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग करणे. अर्जुनानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आणि ते ब्रह्मास्त्र नष्ट झालं. अश्वत्थाम्याला पकडून आणलं. अश्वत्थाम्याला पकडून आणलं तेव्हा अश्वत्थामा विव्हळत होता. आणि ज्यावेळेस त्याला पकडून आणलं त्यावेळेस द्रौपदीनं पाहिलं, अरे यांनी मारले आमच्या पोराला, यांनी मारले. हां द्रौपदी यानं मारले. याचा शिरच्छेद करतोय. द्रौपदी म्हणली, थांबा थांबा थांबा, असं करू नका. अर्जुनाला द्रौपदीने इथे केलेला उपदेश किती महत्त्वाचा आहे. आमच्यातली स्त्री शक्ती, आमच्यातली मातृशक्ती किती वैभव संपन्नता होती बघा. मारू नका म्हणजे याला, सोडा सोडा त्याला, सोडा त्याला. अर्जुन म्हणाला, असं काय म्हणतेस? यानं आपल्या पुत्रांची हत्या केली आहे, याला सोडलं नाही पाहिजे. सोडा त्याला, मारू नका, सोडा त्याला. लक्षात ठेवा, हा गुरुपुत्र अश्वत्थामा आहे. हा तुमच्या गुरूंचा पुत्र आहे. ज्या गुरूने तुम्हाला अस्त्र शस्त्र विद्या शिकवली त्यांचा हा पुत्र आहे. त्या गुरूंच्या अस्त्रशस्त्र विद्येवरती तुम्ही विजय संपादन केला आहे आणि विजय संपादन केल्यानंतर तुम्ही आज त्या गुरुची गुरुदक्षिणा अशी देणार का? म्हणून मारू नका. दुसरा पर्याय सांगितला, दुसरा युक्तिवाद सांगितला की हा अश्वत्थामा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाची हत्या करू नये, ती ब्रह्महत्या होईल, ब्रह्महत्या होईल. आणि तिसरा जो विचार मांडला द्रौपदीने, तो विचार आमच्या देशातल्या मातृशक्तीचा गौरव करणार आहे, गौरव करणार आहे. द्रौपदी म्हणते, माझे 5 पुत्र गेले, मला त्याचं दुःख कळतंय. आज द्रोणाचार्यांची पत्नी जिवंत आहे, जिवंत आहे. ती जिवंत असताना जर हा अश्वत्थामा मारला गेला, अश्वत्थामा मारला गेला, तर त्या मातेला किती दुःख होईल. जे दुःख आज माता म्हणून मी भोगते, ते दुःख अन्य कोणत्याही मातेच्या नशिबाला येऊ नये, म्हणून त्याला सोडून द्या, म्हणून त्याला सोडून द्या. सोडून द्यायला लावलं, सोडून द्यायला लावलं. भगवान श्रीकृष्णांकडे पाहिलं. फार मजेशीर गोष्ट. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना आतेताईला तर सोडूच नाही, आणि शास्त्राची आज्ञा आहे की त्याचा वध केल्याशिवाय सोडू नये. आता एका बाजूला हा ब्राह्मण आहे, त्याचा वध कसा करावा? दुसऱ्या बाजूला शास्त्राची आज्ञा आहे, सोडू नये. मग आता काय करावं? म्हणून श्रीकृष्णासारखा गुरु लागतो. श्रीकृष्णासारखा गुरु जेव्हा अर्जुनाला लाभला आहे, त्यामुळे रणभूमीवरचं युद्ध अर्जुन जिंकू शकले. प्रभू जिंकू शकले भगवंता. मग ब्राह्मणाला अपमानित करून हकलून देणं, त्याची शेंडी सोडणं, हाच ब्राह्मणाचा वध आहे. अर्जुनानं काय केलं? त्या अश्वत्थाम्याच्या कपाळावरती इथं मणी होता, जो मणी त्याच्या दिव्यत्वाचं कारण होतं. अर्जुनानं बाणाच्या साह्यानं तो मणी उपटून घेतला आणि अश्वत्थाम्याला हकलून दिला. झाली ब्रह्महत्या, झाली ब्रह्महत्या, झाली हत्या. भगवान श्रीकृष्णांचाही शब्द पाळला. या अश्वत्थाम्यानं 2दा ब्रह्मास्त्राचा वापर केला होता आत्तापर्यंत. आणि जेव्हा अश्वत्थामा गेला तिथून, काय असतं की माणूस जातो पण त्याच्या मनातलं ते वैरभाव जात नसतं. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो, कधी कोणी विचारतं की महाराज असं होतंय, महाराज तसं होतंय, आणि मग कोणीतरी ज्योतिष्यशास्त्रातला ज्ञानी, भविष्यशास्त्रातला ज्ञानी सांगतात की तुम्हाला हा ग्रह प्रतिकूल आहे,
त्याला अनुकूल करण्यासाठी याचा जप करा. नवग्रहाचा जप करता येतो. 9च ग्रह आहेत ना, नवग्रहाचा जप करता येतो. पण 10व्या ग्रहाचा जप होत नाही. तीच मोठी अडचण आहे. आणि तो 10वा ग्रह म्हणजे पूर्वग्रह दूषित. माणसाचं पहिलेपासून असलेलं त्याच्याशीचं वैर हा 9वा ग्रह, 10वा ग्रह. याची शांतीच होत नाही. याला तर मारीलच, याला कसा तरी मारीलच, हा जो भाव असतो ना, हा 10वा ग्रह आहे. आणि हा शांत होत नाही. अश्वत्थाम्याचं तेच चाललं होतं. मला अपमानित केलंय, मला अपमानित केलंय, मला अपमानित केलंय असं म्हणून अश्वत्थामा जेव्हा रागाने निघाला, तेव्हा अश्वत्थाम्याच्या डोक्यात आलं की पांडवाचा एक वंश आता वाढतो आहे, तो म्हणजे उत्तरेच्या गर्भामध्ये. अर्जुनांचा पुत्र अभिमन्यू, जो अभिमन्यू कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये वीर गतीला प्राप्त झाला, ज्याला चक्रव्यूहात जाता आलं, पण चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं याचं ज्ञान नसल्यामुळं मारलं हो त्याला. जेव्हा हा मेला तेव्हा अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भवती होती. आणि तिच्या गर्भामध्ये जो बालक होता, तो बालक म्हणजे अर्जुनाचा नातू, भगवान श्रीकृष्णांचा पंतू, तो उत्तरेच्या गर्भात होता. उत्तरेच्या गर्भातला तो जीव म्हणजे राजा परीक्षित आहे. मग जेव्हा उत्तरेच्या गर्भात तो जीव जन्म घेतो आणि अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं की 5 पांडवानंतर तर त्यांचा वंश हा आहे, कारण आता बाकीची बालक तर मारल्या गेली आहेत. अश्वत्थाम्यानं पुन्हा निंदनीय कृत्य केलं. त्या अश्वत्थाम्यानं पुन्हा ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं. बघा, एवढं अपमानित केलं, पण अश्वत्थामा शांत झाला नाही. त्यानं उत्तरेच्या गर्भावरती सोडलं, उत्तरेच्या गर्भावरती. आणि जेव्हा उत्तरेच्या गर्भाला वेदना व्हायला लागल्या, खरं म्हणजे भगवान श्रीकृष्ण युद्ध संपूर्ण आता निघाले होते. सगळं संपलं होतं, युद्धाची भूमी. भगवान आज निघाले होते द्वारकेकडे, पण या उत्तरेनं थांबवलं. आणि उत्तरेनं हात जोडून प्रार्थना केली, पाहि पाहि महायोगिन देवदेव जगत्पते, नान्यं त्वद्भयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. हे गोविंदा, हे कृष्णा, हे मधुसूदना, हे नाथ, आमच्या कुळाचं इतकं रक्षण केलंस प्रभू तुम्ही. एक माता म्हणून माझी प्रार्थना आहे की माझ्या गर्भामध्ये जो बालक जन्म घेतोय, त्या बालकाचं रक्षण करा प्रभू, त्या बालकाचं रक्षण करा प्रभू. भगवंतांनी पाहिले, हिच्या गर्भावरती पुन्हा ब्रह्मास्त्राचा वापर केला आहे. हिच्या गर्भावरती अश्वत्थाम्यानं पुन्हा ब्रह्मास्त्राचा वापर केला आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी आता या गर्भाचं रक्षण करायचं कसं? या गर्भाचं रक्षण झाल्याशिवाय पांडवांचा शेवटचा वंश हा आहे. कारण 5 पांडव कालांतराने शांत होणारच, पण 5 पांडव संपल्यानंतर पांडवांच्या कुळाला कोण उरलंय? कुळ संपेल पांडवांचं. कुळाला महत्त्व होतं आधी, आता राहिलं नाही कुळाला महत्त्व. वंशाचा दिवा म्हणत. आणि ही उत्तरा भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करते की प्रभू मला वाचवा, प्रभू मला वाचवा, माझ्या बालकाला वाचवा, माझ्या बालकाला वाचवा. हा पांडवांचा शेवटचा वंश आहे. पांडवाचा वंश संपेल प्रभू, यासाठी कृपा करा, वाचवा प्रभू, वाचवा. आणि भगवान श्रीकृष्ण पाहतात की उत्तरेच्या गर्भाचं रक्षण नाही झालं,
तर पांडवांचा वंश संपेल, पांडवांचा वंश संपेल. आणि पांडवांचा वंश रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सरसावले. कृष्णार्पणमस्तु, कृष्णार्पणमस्तु.